टायमिंग आणि हेतू. इंग्रजीत एक म्हण आहे, क्यूई बोनो, म्हणजे कोणाचा फायदा. जेव्हा कधी खून होतो तेव्हा पोलीस पहिला प्रश्न हाच विचारतात, या मृत्यूमुळे सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला. तारीख लक्षात घ्या, 28 जानेवारी, आणि दादा एक मोठा निर्णय घेणार होते 12 फेब्रुवारीला. चर्चा अशी होती की 12 फेब्रुवारीला दादा राज्याच्या राजकारणात असा भूकंप घडवणार होते की सत्तेची समीकरणं उलथून पडली असती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणले होते. दादांच्या हातात राज्याची तिजोरी होती, अर्थ खातं होतं, आणि बरोबर 12 फेब्रुवारीच्या 2 आठवडे आधी हा अपघात होतो. बरं, अपघात झाला, दुःख झालं, सगळं मान्य, पण दादा गेल्यावर अवघ्या 48 तासात, म्हणजे 2 दिवसही उलटले नाहीत, तोवर त्यांचं अर्थ खातं दुसऱ्या पक्षानं घाईघाईनं स्वतःकडे का ओढून घेतलं? राम राम मंडळी, कसं काय चाललंय ना सगळं व्यवस्थित? हो, कसं चालणार? आपलं लक्ष तरी आहे का आजूबाजूला काय घडतंय त्यावर? का फक्त सकाळी उठलं, कामाला जुंपलं आणि रात्री येऊन लोळलं, एवढंच उरलं आपल्या आयुष्यात? जरा आजूबाजूचा कानोसा घ्या, वाऱ्याची दिशा बदलायला लागलीये. अहो, परवा 28 तारखेला जी बातमी धडकली ती ऐकून तुमच्या पायाखालची वाळू सरकली असेलच. पण मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट तुम्हाला टीव्हीवरच्या न्यूज अँकर्सनी ओरडून ओरडून सांगितली ती गोष्ट तशी नाहीच मुळी. अपघात केवढा सोपा शब्द आहे ना. विमानाचा अपघात झाला, दादा गेले, विषय संपला. सरकार मोकळं, तपास यंत्रणा मोकळ्या, आणि आपणही 2 दिवस हळहळ व्यक्त करून मोकळे. पण थांबा, जरा दमाने घ्या, गडबड करू नका. आज मी इथे तुमचं मनोरंजन करायला नाही, तर तुमच्या मेंदूला जरा खुराक द्यायला आलोय. मेंदूला खुराक म्हणजे काय? तर विचार करायची सवय. अहो, आपल्या डोळ्यासमोर धूळफेक चाललीये आणि आपण डोळे चोळत बसलोय. लोखंडाचा अवाढव्य सांगाडा वितळून ज्याची राख झाली, तिथे कागदाचा कपटा जिवंत कसा राहिला? माणसांची शरीरं कोळसा झाली, पण फाईल्स मात्र सही सलामत. हे कोणतं विज्ञान आहे भावांनो? हे न्यूटनच्या कोणत्या नियमात बसतं का? या नियमांची सेटिंग सुद्धा वरूनच झाली होती. आज मी तुम्हाला 5 असे प्रश्न विचारणार आहे, 5 अशी कोडी घालणार आहे की जी ऐकल्यावर तुम्ही रात्री शांत झोपू शकणार नाही. ही माझी गॅरंटी. ठरवा, हे अपघात आहे की घातपात? राजकारण आहे की रक्ताचा खेळ? चला येऊया मुद्द्यावर. आपण फक्त हवेत गप्पा मारणाऱ्यातले नाही, आपण बोलतो ते पुराव्यावर आणि तर्कावर. पहिलं कोडं, नीट कान देऊन ऐका. विषय आहे आगीचा आणि विज्ञानाचा. आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन? अहो, जेव्हा एखादं विमान आकाशातून कोसळतं आणि पेट घेतं तेव्हा त्या आगीचं तापमान किती असतं माहितीये? 1200 डिग्री सेल्सिअसच्या वर. एवढ्या तापमानात लोखंडाचं पाणी होतं, पाणी. त्या विमानाच्या इंजिनाचा, बॉडीचा अक्षरशः लगदा झाला. पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, त्या घटनास्थळावर काही महत्वाचे कागद, काही फाईल्स अशा सापडल्या की जणू काही त्या नुकत्याच झेरॉक्स मशीनमधून बाहेर आल्या आहेत. जरा डोक्याला ताण द्या. जिथे टणक लोखंड वितळलं तिथे नाजूक कागद वाचला कसा? विज्ञानाचा साधा नियम आहे, त्याला ब्लास्ट वेव्ह म्हणतात. जर स्फोट इंधनाच्या टाकीत झाला असता तर सगळं जळून खाक व्हायला हवं होतं. मग हे कागद बाहेर कसे फेकले गेले? याचा अर्थ असा होतो का की स्फोट इंधनामुळे नाही, तर विमानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं घडल्यामुळे झाला? की ते कागद तिथे नंतर पेरले गेले? कोण देणार याचं उत्तर? का निसर्गाचे नियम फक्त गरिबांच्या झोपडीला आग लागल्यावरच लागू होतात आणि नेत्यांच्या विमानाला आग लागली की निसर्ग सुद्धा लाच खाऊन नियम बदलतो? विचार करा. दुसरा मुद्दा, हा तर डोक्याचं भजी करणारा आहे, आकड्यांचा खेळ. राजकारणात आकडे महत्वाचे असतात हे आपल्याला माहितीये, पण मृतांच्या आकड्यात सुद्धा घोळ. एअर ट्रॅफिक कंट्रोल, म्हणजे ज्यांना विमानात किती लोक आहेत याची खडानखडा माहिती असते, त्यांच्या रेकॉर्डवर स्पष्ट लिहिलंय की विमानात 6 लोक होते. 6. ॲम्ब्युलन्सला जेव्हा फोन गेला तेव्हा सुद्धा सांगितलं गेलं 6 बॉडीज आहेत. पण घटनास्थळावर बॉडीज किती सापडल्या? 5. हो, तो 6वा माणूस गेला कुठे? तो काय शक्तिमान होता की हवेतच गायब झाला? की त्याला पंख फुटले होते? का अपघाताच्या आधीच तो पॅराशूट घेऊन उतरला? आणि जर उतरला तर तो होता कोण? त्या 6व्या सीटवर कोण बसलं होतं याची माहिती सरकार का लपवतंय? हा 6वा माणूस पॅसेंजर होता की मेसेंजर? का तोच या सगळ्या गेमचा मास्टरमाइंड होता जो काम फत्ते करून सटकला? एका माणसाचा हिशोब लागत नाहीये आणि आपली यंत्रणा गप्प आहे. गावाकडे आपण हरवलेल्या शेळीचा शोध घेतो, इथे माणूस गायब आहे आणि कुणाला काही पडलेलं नाही. हे पचताय का तुम्हाला? तिसरा मुद्दा, हा तर आणखीच संशयास्पद आहे, पायलट्सची अदलाबदल. आता मला सांगा, जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री प्रवास करत असतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची काळजी काही साध्या सुध्या लेवलची असते का? नाही ना. प्रत्येक गोष्ट डबल चेक होते. त्या दिवशी जे कॅप्टन विमान उडवणार होते, जे अनुभवी होते, ज्यांना त्या रूटची माहिती होती, त्यांना ऐन वेळी, म्हणजे विमानात बसायच्या काही तासांआधी बदलण्यात आलं.
आणि तिथे एंट्री झाली कॅप्टन सुमित यांची. का? कशासाठी? VIP फ्लाईटमध्ये शेवटच्या क्षणी पायलट बदलण्याची परवानगी दिलीच कशी कोणी? मूळ पायलटला त्या दिवशी सुट्टी का दिली गेली की त्याला थांबवण्यात आलं? क्रिकेटच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरला अनुभवी बॉलरला काढून एखाद्या नवख्या पोराच्या हातात बॉल दिला तर आपण काय म्हणतो? मॅच फिक्स आहे. मग इथे एवढ्या मोठ्या नेत्याच्या आयुष्याची मॅच चालू असताना हा बदल का केला गेला? हा बदल फक्त योगायोग होता की नियोजित कट? उत्तर आहे का कोणाकडे? चौथा मुद्दा हा तर काळजाला भिडणारा आहे. दादांची सावली. आपण म्हणतो ना की नेत्याचा PA पर्सनल असिस्टंट हा नेत्याची दुसरी बायकोच असतो जणू. साहेब कुठेही जावोत PA साहेबांच्या सोबत असतोच. दादांची औषधं, दादांचे फोन, महत्वाच्या फाईल्स सगळं काही PA कडे असतं. पण 28 तारखेला काय झालं? दादा एकटे विमानात चढले. त्यांचे PA साहेब जे एरवी दादांच्या श्वासाला श्वास लावून असतात ते त्या दिवशी विमानात नव्हते. अहो असं कसं होऊ शकतं? नियम आहे, प्रोटोकॉल आहे की PA सोबत हवाच. मग त्या दिवशी PA ला कोणी रोखलं की त्यांना आधीच कुणकुण लागली होती की आज विमानाने प्रवास करायचा नाहीये? जर PA सोबत नव्हते तर दादांचा तो महत्वाचा फोन ज्यात सगळी गुपितं होती तो कोणाकडे होता? त्या लाल बॅगेतल्या फाईल्स कोणाच्या ताब्यात होत्या? साहेबांना एकटं पाडून नियती डाव साधत होती की माणसं? ज्या दिवशी सावलीने साथ सोडली त्याच दिवशी काळाने घाला घातला. हा फक्त योगायोग मानायचा का आपण? आणि पाचवा, सर्वात शेवटचा आणि सर्वात स्फोटक मुद्दा, टायमिंग आणि हेतू. इंग्रजीत एक म्हण आहे, क्यूई बोनो, म्हणजे कोणाचा फायदा. जेव्हा कधी खून होतो तेव्हा पोलीस पहिला प्रश्न हाच विचारतात, या मृत्यूमुळे सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला? तारीख लक्षात घ्या, 28 जानेवारी. आणि दादा एक मोठा निर्णय घेणार होते 12 फेब्रुवारीला. चर्चा अशी होती की 12 फेब्रुवारीला दादा राज्याच्या राजकारणात असा भूकंप घडवणार होते की सत्तेची समीकरणं उलथून पडली असती. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणले होते. दादांच्या हातात राज्याची तिजोरी होती, अर्थ खातं होतं. आणि बरोबर 12 फेब्रुवारीच्या 2 आठवडे आधी हा अपघात होतो. बरं, अपघात झाला, दुःख झालं, सगळं मान्य. पण दादा गेल्यावर अवघ्या 48 तासात, म्हणजे 2 दिवसही उलटले नाहीत तोवर त्यांचं अर्थ खातं दुसऱ्या पक्षानं घाईघाईनं स्वतःकडे का ओढून घेतलं? अहो, मृताच्या आत्म्याला शांती तरी मिळू द्यायची. पण नाही, इथे घाई होती ती तिजोरी ताब्यात घेण्याची. जर हेतू शुद्ध असता तर ते खातं दादांच्याच पक्षातल्या दुसऱ्या नेत्याला का दिलं नाही? दुसऱ्याच गटाने त्यावर झडप का घातली? ज्या निर्णयाची भीती होती तो निर्णय दादांच्या मृत्यूसोबतच संपला. 12 फेब्रुवारीचा तो धोका टळला. आता तुम्हीच सांगा, हा काटा काढला की काटा आपोआप निघाला? राजकारणात कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत, पण इथे तर अख्खा कळपच गायब झालाय राव. मंडळी, मी इथे बसून कोणताही निर्णय देत नाहीये. मी न्यायाधीश नाही आणि तुम्ही ज्युरी नाही. पण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून प्रश्न विचारणं हा आपला हक्क आहे. नाहीतर उद्या आपलंही असंच विमान होईल आणि फायलींवर धूळ साचेल. जरा शांतपणे विचार करा. 1. ते कागद का वाचले? 2. तो 6वा माणूस कोण आणि कुठे आहे? 3. पायलट का बदलला? 4. दादांची सावली का हरवली? आणि 5. अर्थ खात्यावर एवढी घाई का झाली? डाळ शिजत नाहीये मित्रांनो, इथे पूर्ण डाळच काळी आहे. किंबहुना डाळीत काही काळं नाहीये, तर अख्खी डाळच कुणीतरी चोरून नेलीये आणि आपल्याला फक्त रिकामं पातेलं दाखवलं जातंय. मला माहित आहे, हे ऐकल्यावर तुमच्या मनात संताप आहे, चडफड आहे. पण भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. डोकं शांत ठेवा आणि तर्काने विचार करा. हे प्रश्न तुमचे आहेत, माझे आहेत, महाराष्ट्राच्या मातीचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा निसर्गाचा खेळ होता की सत्तेचा जुगार? हा अपघात होता की 12 फेब्रुवारीचं वादळ रोखण्यासाठी केलेला गेम? तुमचं मत, तुमची चडफड आणि तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. सत्य लपून राहत नसतं, त्याला फक्त तुमच्यासारख्या जागृत पहारेकऱ्यांची गरज असते. पुन्हा भेटूच एका नवीन विषयावर, असाच सडेतोड पंचनामा करण्यासाठी. तोवर राम राम. जय हिंद, जय महाराष्ट्र.